हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. प्रेम आणि सौंदर्य भाग 1. वास्तवात सुंदर, कुरूप, चांगले, वाईट असे काही व्यक्त करायची गरज नसते. जे जसे आहे ते तसेच्या तसे स्वीकारून त्यावर जे प्रेम केले जाते तेच निर्लेप, मधुर, परमप्रेम असते. नाहीतर ती वासना असते, भोग असतो, व्यवहार असतो, तडजोड असते. काही कारणाने स्वखुशीने किंवा नाखुशीने प्रेमाची जबरदस्ती असते. परमात्म्याने व्यक्तीसाठी आपले आपण कसे असायला पाहिजे याबद्दल मतस्वातंत्र्य दिलेले नाही. त्याला ती व्यक्ती ज्या रूपात गतसंचित संपुष्टात आणू शकेल असे वाटते ते रूप देऊनच परमात्मा त्या व्यक्तीला येथे पाठवून देतो. यामधून आपण आपले व्यक्तिमत्व घडवायचे असते, तेज पसरवायचे असते, स्वसुगंध दरवळायचा असतो. परंतु आजूबाजूला व्यक्त होत असलेल्या सौंदर्याला भुलून व्यक्तीला स्वतःबद्दल न्यूनगंड तयार होतो. स्वतःचा रंग कुरूप वाटायला लागतो. मग त्यावर बेगडी लेप दिले जातात. डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत सर्वत्र रंगरंगोटी केली जाते. सुगंधी फवारे शिंपडले जातात. रंगीबेरंगी कपडे परिधान करून स्वतःला समाजात व्यक्त केले जाते. अशा एखाद्या नारीला जर रस्त्यावरील कोणी म्हणाला की हे लावण्यवती, तू फारच सुंदर दिसत आहेस, मला तुझ्यावर प्रेम करायला आवडेल, तर ती लावण्यवती मनातून सुखावेल. परंतु वरकरणी ती त्याला मवाली वगैरे स्त्रीसुलभ दूषणे देईल. रस्त्यावर लोक जमतील, ते मनातून म्हणतील की काय धाडसी माणूस आहे हा, आम्हालाही हे असेच म्हणायचे होते. हा प्रत्यक्ष म्हणाला. परंतु वरकरणी ते त्या सडक सख्याला लाथाबुक्क्यांनी सडकवून काढतील, तोंडाने लाखोली वाहतील. या गडबडीचा फायदा घेऊन ती नारी तेथून पसार झालेली असेल. त्या नारीला जर विचारले की तू हा साज शृंगार करून रस्त्यावर कोणाला दाखवायला आली होतीस, तर ती म्हणेल की मी माझ्यासाठी नटते, कोणाला दाखवायला नाही. मग हे भगिनी, तू अशा प्रकारे समाजात कशाला येतेस? काय नटायचे आहे ते नटून 4 भिंतींच्या आत आरशासमोर बसून स्वतःला न्याहाळ. रानात असलेला मोर कोणी पाहायला आला नाही म्हणून पिसारा फुलवायचा थांबत नाही, किंवा पेशवे उद्यानात सायंकाळी 6 ते 8 गर्दी होण्याची वाट पाहून पिसारा फुलवत नाही. त्याला जेव्हा फुलवायचा तेव्हा तो स्वतःसाठी फुलवतो. बेगडी सौंदर्य प्रेम स्वीकारू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या दस्तूरखुद्द व्यक्तीलाच त्या बेगडी सौंदर्यामागील स्वतःचे सत्य सौंदर्य खुपत असते. त्या व्यक्तीचा अहंकार सतत आतून जखम करत असतो. अशावेळी कुणी स्तुती केली तरीही ती स्तुती तोंड देखली आहे ही समज आणि त्यामुळे टोचणी त्या व्यक्तीला होत असते. त्यामुळे अशा स्तुतीला स्वतःची स्वतःच मनापासून दाद दिली जात नाही. प्रेम आणि सौंदर्य भाग 2. सत्य सौंदर्य आणि सत्य प्रेम यांचे नाते व्यस्त असते. ज्यावेळी सौंदर्य पाहून प्रेम व्यक्त केले जाते त्यावेळी ते तकलादू असते, तो भोग असतो, ती वखवख असते. सौंदर्य काळाप्रमाणे उतरणीला लागते. त्यात ते बेगडी असेल, कृत्रिम असेल तर ते काही तासातच उतरणीला लागते. त्यामागे लपलेले किंवा लपवलेले सत्य रंग दिसू लागतात. अशावेळी प्रेम ओसरू लागते. अमुकच प्रकारची मुलगी हवी आणि तमुकच प्रकारचा मुलगा हवा तरच लग्न केलं जाईल, अशा अटी प्रेम रुजवू शकत नाहीत. त्या अटींची अंमलबजावणी होईनाशी झाली की ते प्रेम घसरणीला लागते. लांब केसांची मुलगी पाहून लग्न केले आणि त्याहून जास्त लांब केस असलेली मुलगी दृष्टीस पडली की नजर फिरते. अमुक वैभव असलेला नवरा केला आणि त्यापेक्षा जास्त श्रीमंत समोर आला की पाय वाकडा पडतो. मग अशामधून प्रसंगी भांडणे होतात, अशांतता पसरते, घटस्फोट घेतला जातो. परंतु ज्यावेळी प्रेम करून सौंदर्य व्यक्त केले जाते तेव्हा ते टिकाऊ असते, तो योग असतो, ती नियतीची मर्जी असते. तेथे प्रभूचे आशीर्वाद असतात. येथे सौंदर्य व्यक्त केले जात नाही,
केवळ त्याचे अवलोकन केले जाते, त्याची लीला अनुभवली जाते, त्यातील मौज घेतली जाते. जे आहे ते तसेच स्वीकारून त्या असलेल्याचा आदर केला जातो, सन्मान केला जातो. तेथे अटी घालून प्रेमाचा करार केला जात नाही, व्यवहाराचा बाजार भरवला जात नाही. तसेच उगीचच, हे प्रिये, तुला आकाशातील नक्षत्रांचा हार घालू की चांदण्याचा पोहेहार करून घालू, सूर्याचे पेंडंट करू की चंद्राचे हवे? आणि प्राणेश्वरा, माझा खरा दागिना तूच आहेस. तुझ्यावरून स्वर्ग ओवाळून टाकावा, तेथे पांढऱ्या पिवळ्या हिरव्या काच दगडांची काय कथा? असले अवास्तव काव्यात्मक वर्णन केले जात नाही. सरळ त्या सौंदर्याचा आस्वाद घेतला जातो. यात प्रेम रुजते, फुलते आणि डवरते. जीवन म्हणजे काय त्याचे प्रात्यक्षिक अनुभवले जाते. तेथे आनंदाचे कैवल्य असते, तेथे ताओ असतो. प्रेम, सौंदर्य या गोष्टी शब्दात गुरफटवून वर्णन करण्यासाठी नसतात. त्यांचा अनुभव घ्यायचा असतो, तरच ती अनुभूती असते. मग श्री आणि सौ जरी दूर दूर असली तरीही तेथे एक नैसर्गिक दुर्दम्य विश्वास असतो. तो शब्दा आणि आणाभाका घेऊन आणि मंत्रांचा धाक दाखवून टिकवावा लागत नाही. एकमेकांवर गुप्तहेर नेमून लक्ष ठेवावे लागत नाही. निबिड अरण्यात आजही असे अनेक आदिवासी आहेत की जे गोरा रंग म्हणजे पनवत समजतात. घारे डोळे असतील तर अशा वधूला चेटकीण समजतात. असे कातकरी लोक आहेत की जे वधू मत्स्यगंधा नसेल तर लग्न करायला नाक मुरडतात. तेथे अनेक वधू अशा आहेत की ज्या वराचे नाक रुंद फताटके नसेल तर लग्न करायला नकार देतात. सौंदर्य आणि प्रेम याची जोडी परमात्मा अगोदरच ठरवून जन्माला घालतो. आपण कशाला त्यात ढवळाढवळ करा? हरी ओम.